नमस्कार, सोनाली ब्लॉग वेंचर्स मध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ दे। आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि मी पूजा कशी मानणार आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। तर दिवाळी किंवा लक्ष्मीपूजन ह्याला कसे आपण तयार होतो तसं आपण आज तयार झालं पाहिजे, कारण लक्ष्मी कशी छान खऱ्या मनाने प्रसन्न होऊन आपल्या घरी येते, तर घरच्या लक्ष्मीने पण छान असं तयार झालं पाहिजे। तुम्ही पण मार्गशीर्ष महिना असो या उद्यापन असो ह्या दिवशी छान तयार होत जा। तर आता मी पूजा कशी मानते ते तुम्हाला पुढे दाखवतेच। देवाची पूजा करून घेतली घरच्या। सगळ्यात आधी मी ती जागा पूर्णपणे छान अशी पुसून घेतली होती। मग मी स्वास्तिक काढायला सुरुवात केली। स्वास्तिक काढायची योग्य पद्धत, रेषा बाहेरून आत ओढायची आहे। स्वास्तिक हा शब्द सु म्हणजे चांगले, अस म्हणजे अस्तित्व आणि क म्हणजे कर्तृत्व। स्वास्तिक याचा शब्दाचा अर्थ मंगल व चांगला करणारा आहे। मग मी त्याच्यावर हळद कुंकू वाहून घेतले। स्वास्तिक हा शब्द कोणत्याही विशिष्ट व्यक्तीशी नसून किंवा जातीशी नसून जगाचा कल्याण करणारा आहे। चौरंग ठेवला व त्याच्यावर वस्त्र अंतरलेले आहे, जे की मला पूजा बुट्टीकडून रिसीव झाले होते आणि माझ्या चौरंगाला परफेक्ट बसत होते। जर कोणाला हवं असेल मी त्यांचा नंबर मेन्शन करते, तुम्ही नक्कीच मागवू शकता। मग मी तांब्याचा कलश घेतला आणि त्याच्यामध्ये पाणी भरून घेतलेलं होते आणि तांदळाची साळी घेतली, जी की मी गोलाकार छान अशी अंतरून घेतलेली होती। मग ते तांब्याच्या कलसामध्ये नाणं, सुपारी, दुर्वा हे सगळं काही टाकून घेतलं। तांब्यावर पाचही बाजूनी 5 हळदी कुंकवाची बोटे ओढून घेतली। मग त्या तांब्यामध्ये 5 झाडाची 5 पाने टाकली, जे की मी मार्केटवरूनच आणलेली होती। त्यानंतर नारळ ठेवला, त्यानंतर देवीला वस्त्र लावले। मी त्याच्यानंतर सगळी सजावट करून घेतली, दागिने घालून घेतले देवीला। त्याच्यानंतर देवीची स्थापना केली। मग फळे पण ठेवली, दिवा लावला, पाण्याचा विडा ठेवला आणि गणपतीची ही पूजा केली होती। कमळाचं फूलही मी ठेवलेलं आहे, जे की लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। रांगोळी चहूबाजूनी काढून घेतली। प्रत्येक फळावर फुलेही ठेवलेली आहेत। नैवेद्य किंवा प्रसाद म्हणून ती फळे आपण ठेवतो। पिण्यासाठी वाटीत दूध आणि पाणी पण ठेवलेलं आहे। अशी छान अशी देवीची स्थापना केली। आरतीचं ताटही ठेवून घेतलं। मम्मा आज कसली पूजा आहे? आज मार्गशीर्ष महिन्यातली पूजा आहे। जय जय बाप्पाला निवेद दाखवायचंय ना देवीला।
मम्मा हे मार्गशीर्ष काय असतं? ही देवीची पूजा असते. या दिवशी देवीला प्रसाद दिला जातो, शिरा म्हणून. हो. तुला थोडंफार मराठी येतं ना वाचायला? हा मम्मा. मग ते पुस्तक वाच म्हणजे तुला समजेल. येस. मम्मा हे काय ठेवतीयस? हे तुळशीची पानं आहेत, प्रसादावर ठेवायचे असतात. अच्छा. ओ माय गॉड, मला हे लई आवडतं मम्मा. मम्मा हे मला लई आवडतं ना. देवाचा आता प्रसाद दाखवला ना आपण. आता मी खाणार. काढूनच ठेवायचं असतं. आता मला लई आवडतं, मी खाणार. मम्मा हे काय घेतलंय तू? कॅलेंडर? हा, कॅलेंडरच्या पाठी लिहिलेला असती कथा. ठीक आहे. लक्ष्मीनारायण द्वारपा युगातील गोष्ट. त्या काळी सौराष्ट्र देशामध्ये बद्धश नावाचा राजा राज्य करीत होता. तो मोठा विद्वान व वेदांत जाणणारा होता. त्याच्या राणीचे नाव सूर्यचंद्रिका असे होते. त्यांना 7 पुत्र व शांबला नावाची एक कन्या होती. राजकन्या एके दिवशी आपल्या मैत्रिणींसह नगराबाहेर उद्यान विहार करीत असताना राजवाड्यामध्ये एक चमत्कारिक गोष्ट घडून आली. त्या दिवशी लक्ष्मीच्या मनात आले की आपण राजवाड्यात जाऊन सूर्यचंद्रिका राणीला प्रजेच्या कल्याणासाठी लक्ष्मी व्रताची आठवण करून द्यावी. त्यामुळे माझे वास्तव्य राजवाड्यात राहून राजा स्वयंपाक आवरून घेते आणि मग मला थोड्या वेळातच भेटे, कारण सायंकाळची वेळ झालेली आहे. तर छान असं जेवणात आज भरीत बनवले, पापड तळलेत, अख्खी मसूरची आमटी, चपाती आणि भात. आम्ही सगळ्यांनी जेवण केले आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. परत भेटू नवीन एका व्हिडिओ सोबत. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय बाय.